तर सुप्रभात मित्रांनो, आज आपण आपल्या 9वीच्या मराठी विषयाच्या जो आपलं उपयोजित लेखन आहे, या उपयोजित लेखनामधला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे संवाद लेखन. तर आपल्या कृतीपत्रिकेमध्ये संवाद लेखन अशी एक कृती आपल्याला विचारली जाते आणि ही संवाद लेखन ही कृती कशी सोडवायची याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या या तासिकेमध्ये बघणार आहोत. बघा, संवाद लेखन या 2 शब्दामध्येच या कृतीचे सर्व सार आपल्या लक्षात येतं. तर संवाद म्हणजे काय? बघा, संवाद लेखन या घटकाचं जे प्रमुख असं उद्दिष्ट आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांना सुसंवादी बनवणं. संवाद कौशल्य हा प्रभावी व्यक्तिमत्वाचा एक अपरिहार्य असा पैलू आहे. तुम्ही समोरच्या माणसाशी कसा संवाद साधतात, समोरच्याशी संवाद साधणं ही सुद्धा एक कला आहे. बघा, जे मोठमोठे वक्ते आहेत, जे मोठमोठे माणसं आहेत, जे उत्तम प्रकारे माणसं जोडतात, ते कशाच्या बळावरती जोडतात, तर ते उत्तम असा संवाद समोरच्या व्यक्तीशी साधतात. आपलं बोलणं आणि त्याचं बोलणं यांच्यामध्ये जो सुसंवाद घडतो, या सर्वांमध्ये संवाद कौशल्याचा सर्वात मोठा वाटा असतो. बघा, उत्कृष्ट संवाद साधणारी जी व्यक्ती आहे ती त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःचं वेगळंपण तर सिद्ध करतेच. जो सुसंवादी माणूस आहे तो कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये असेल, कोणत्याही नोकरीमध्ये असेल, कोणत्याही कामामध्ये असेल, तर तो त्याच्या त्या संवाद कौशल्याच्या बळावरती तो त्याचं व्यक्तिमत्व फुलवतो. बघा, आता एखादा सेल्समन आहे, आपल्याकडे बरेच सेल्समन येतात, काहीतरी वस्तू विकत असतात, तर ते इतकं गोड बोलतात, ते इतकं पटवून देतात समोरच्या माणसाला की आपण ती वस्तू खरेदी करून घेतो आपल्याला गरज नसताना. तर त्याच्यात काय होतं, तर त्याचं संवाद कौशल्य त्याला अवगत असतं. ते इतकं सुंदर बोलतात, इतकं सुंदर विवेचन करतात की आपण ती वस्तू विकत घेण्यासाठी तयार होऊन जातो. मग हे जे संवाद कौशल्य आहे, ह्या संवाद कौशल्य तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये फार महत्त्वाचा वाटा तुमचा भर घालतो. या संवाद कौशल्यामध्ये तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय त्या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही वावरू शकतात. एखाद्या विशिष्ट विषयावरती जर का मत व्यक्त करायचं असेल, एखाद्या विशिष्ट विषयावरती जर चिंतन करायचं असेल, तर सुसंगत असे संभाषण म्हणजेच संवाद होय. बघा, एखादा मुद्दा तुमच्या लक्षात आणून द्यायचा असेल तर तुम्ही त्या मुद्द्याचं सर्व बाजूनी विचार करून तुम्ही कशा प्रकारे तो मुद्दा मांडताय, म्हणजेच तुमचं संवाद कौशल्य कसं आहे. मग संवाद म्हणजे काय, तर काय असावे आणि काय नसावे याच्यावरती आपण आधी थोडंसं बघूया. तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला संवाद लेखन करायचं आहे. मग त्या संवाद लेखन करण्यासाठी सगळ्यात आधी महत्त्वाचा मुद्दा की हा जो संवाद तुम्ही लिहिणार आहात, हा संवाद कोण 2 व्यक्तींमध्ये सुरू आहे हे त्या लेखनातून स्पष्टपणे जाणवायला पाहिजे. तुम्ही जे लिखाण करणार आहात, जे संवाद लेखन करणार आहात, ते संवाद लेखनामध्ये कोणकोणत्या 2 व्यक्ती संवाद करीत आहेत, संवाद साधत आहेत, हे तुमच्या लिखाणामधून तुमच्या त्या वाचणाऱ्याला समजलं पाहिजे. बघा, संवादातील 2 व्यक्ती भिन्न स्तरावरती, म्हणजे कोणाचं वय जास्त असेल, व्यवसाय वेगळा असेल, लिंग वेगळं असेल, सामाजिक परिस्थिती वेगळी असेल किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमी वेगळी असेल, त्यानुसार ती संवादाची भाषा बदलत जावी. बघा, आता संवाद साधता असताना आता आपण असं कल्पना करूया की रस्त्यावर चालत असताना एक खेड्यातला व्यक्ती रस्त्याने चालतोय आणि त्याला रस्ता क्रॉस करायचा आहे. तर तिथं एक लहान मुलगा, जो इंग्लिश मिडियमचा मुलगा आहे, तो उभा आहे. तर हे दोघं कसे संवाद साधतील? हा इंग्लिश मिडियमचा मुलगा त्या व्यक्तीला त्याच्या बोलण्यामध्ये बरेचसे इंग्रजी शब्द असतील. ओ अंकल, वांट यू क्रॉस दी रोड. आता असा संवाद आता त्या खेड्यातल्या व्यक्तीला तर समजणार नाही इंग्रजी. तर तो त्याची भाषा कशी असेल, तर त्याची भाषा ही ग्रामीण असेल. म्हणजे संवाद लेखन करत असताना भाषेचा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या व्यक्तींची पार्श्वभूमी कशी आहे, त्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी कशी आहे, त्यांचं वय काय आहे, व्यवसाय काय आहे, लिंग काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला संवाद लेखन लिहायचं आहे. तर त्यानुसार त्या संवादाची भाषा बदलवता आली पाहिजे. तो संवाद ज्या 2 व्यक्तींमध्ये चालला आहे, तर त्या 2 व्यक्तींची जी सामाजिक परिस्थिती आहे, सांस्कृतिक परिस्थिती आहे, त्यांचं वय असेल, त्यांचं लिंग असेल, त्यांचे व्यवसाय असतील, तर
त्या बाबी लक्षात घेऊन तुम्ही संवाद लेखन तुम्हाला करायचं आहे. संवादामधली जी वाक्य आहेत ती सोपी, सुटसुटीत आणि अनौपचारिक असावी. तुम्ही जे संवाद लेखन करणार आहे त्यातली जी वाक्य आहेत अशी मोठे मोठे वाक्य लिहिण्याची गरज नाही. अतिशय सोपी आणि सुटसुटीत अशी वाक्य तुमची संवाद लेखनामध्ये यायला पाहिजे. संवाद वाचल्यानंतर त्या विषयावरचा सर्वांगीण विचार वाचकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तो संवाद कशासाठी लिहिलेला आहे हे त्या वाचकांना समजलं पाहिजे. अशा प्रकारचं तुमचं संवाद लेखन असावं. आणि संवादाचा योग्य असा समारोप हवा. म्हणजे तुम्ही संवाद कसा संपवला आहे हे सुद्धा योग्य रीतीने तुम्ही संवाद संपवला पाहिजे. अशा प्रकारे हे संवाद लेखन तुम्हाला करायचं आहे. दोन व्यक्तींमधलं संवाद लेखन करायचं. मग काय काय करू नये आणखी, तर हे जे संवाद आहेत हे कसे नसावे हे आधी बघू. हो आणि नाही अशा स्वरूपाचे संवाद नसावे. एक व्यक्ती आहे, तो त्याला विचारतो, का रे जेवण झालं का? तो काय म्हणतो, हो. झोपतो का? नाही. घरी जातो का? हो. अशा प्रकारचा संवाद नसावा. नुसतं हो नाही असला संवाद काही कामाचा नाही. असा संवाद लेखनामध्ये असा संवाद तुम्हाला लिहायचा नाही. संवाद हा पाल्हाडिक नसावा. बघा, दोन व्यक्तींमध्ये जेव्हा संभाषण चालू आहे, संवाद चालू आहे, तर एखादा व्यक्ती आपलं बोलणं अतिशय असं लांबलचक बोलत राहतोय आणि समोरचा व्यक्ती नुसतं ऐकत राहतो. तसंही नसावं. पाल्हाडिक बोलणं नसावं, पाल्हाडिक लेखन नसावं. तर संवाद सुरू असताना एक व्यक्ती बोलतोय आणि त्याच वेळेस दुसरा व्यक्ती त्याला अडवतोय, थांबवतोय, त्याला बोलण्यापासून थांबवतोय, तर असं लेखन करायचं नाही. त्याचा मुद्दा स्पष्ट झाल्याशिवाय दुसरा व्यक्ती त्याच्याशी बोलणारच नाही. अशा प्रकारचं संवाद लेखन तुम्हाला करायचं. त्याचबरोबर संवाद हा ओढून ताडून केल्यासारखा नसावा. बळजबरी संवाद साधला जातोय असा संवाद लेखनामध्ये तुम्हाला योग्य दिसणार नाही. संवाद हा मुद्दे सोडून भरकटणारा नसावा. बघा, आता एखादा संवाद तुम्हाला लिहायचा आहे, हुंडाबंदी कायद्यावरती तुम्हाला संवाद लिहायचा समजा. तर हुंडाबंदी कायद्यानुसार दोन व्यक्ती संवाद साधतायत. एक नवरदेवाचा बाप आहे आणि एक नवरीचा बाप आहे. हे दोन्ही संवाद साधतायत. आता हुंडाबंदीवरती जर का संवाद लिहायचा आहे आणि त्यांनी जर का पावसाच्या गप्पा चालू करून दिल्या संवाद लेखनामध्ये, तुम्ही जर का पावसाला काय साहेब असं तसं काय तुमच्याकडे पाऊस झाला का वगैरे, अरे संवाद जर का तुमचा हा आहे हुंडाबंदीवरती आहे, तर तुम्ही इतर मुद्दे तिथं घ्यायची गरज नाही. जो तुम्हाला मुद्दा कृतीपत्रिकेत दिलेला आहे त्याच मुद्द्यावरती तुम्हाला संवाद घ्यायचे. म्हणजे काय, तर संवाद हे मुद्दे सोडून भरकटणारा नसावा. अशा प्रकारे हा संवाद कसा असावा याचा नमुना आता आपण बघणार आहोत. मग आता त्याच्या आधी संवादासाठी तुमच्याकडे कोणकोणती स्वभाव वैशिष्ट्य असावी याच्याबद्दलचं थोडेसे 7 मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, संवाद लेखनामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो म्हणजे संवेदनशीलता. तुमचं मन अतिशय संवेदनशील हवं, तरच तुम्ही योग्य प्रकारे संवाद लेखन करू शकता. दुसरा मुद्दा आहे गुणग्राहकता. बघा, गुणग्राहकता म्हणजे काय, तर समोरच्याचे गुण जाणून घेणे हा गुण तुमच्याकडे असावा. गुणग्राहकता असावी की समोरच्याकडे जे चांगले गुण आहेत त्यांची कदर करणे किंवा ते जाणून घेणे. त्याचबरोबर पुढचं आहे अनाग्राही वृत्ती. बघा, अनाग्राही वृत्ती म्हणजे काय, की काही व्यक्तींची अशी वृत्ती असते आग्रही, नाही मी सांगेल तेच करं, नाही मी असंच माझ्याच मताप्रमाणे सांगण्याने वागलं पाहिजे. अशा प्रकारची जी वृत्ती आहे तशी वृत्ती नसावी. म्हणजे काय, आग्रही वृत्ती नसावी, अनाग्राही वृत्ती असावी. त्याचबरोबर त्याच्याकडे विवेकशीलता असावी. जे काही बोलणार आहे ते विवेकाने बोलले पाहिजे, विचार करून तो बोलेल, अशा प्रकारचा हा गुण सुद्धा त्याच्याकडे असावा. त्याच्यानंतर पुढचा गुण सांगतोय तो म्हणजे भावनिकता. त्या व्यक्तीला भावना कळायला पाहिजे. आजकाल भावनिकता संपलेली आहे. समोरचा माणूस काय बोलतोय आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. भावनिकता हा गुण सुद्धा आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे विश्वासार्हता. समोरचा माणूस जे बोलतोय त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. त्याचबरोबर त्या व्यक्तीला सुद्धा आपल्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे. अशा प्रकारची विश्वासार्हता हा सुद्धा एक गुण आहे. आणि शेवटचा गुण आहे स्वागतशील रसिक वृत्ती. या व्यक्तीला ती रसिक पाहिजे. कोणतंही गुण एखादी चांगली गोष्ट जर का त्याला लक्षात आली, त्याला जर का दिसत असेल तर त्यातून त्याने आनंद मिळवायला पाहिजे. असे हे 7 गुण ज्या व्यक्तीकडे असतील, हे 7 गुण ज्या व्यक्तीकडे असतील तो व्यक्ती अतिशय चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतो.
तो माणूस चांगल्या प्रकारे सुसंवादी बनू शकतो. असे हे 7 गुण जर आपल्यामध्ये आले तर आपण सुद्धा एक उत्तम असा संवाद समोरच्या व्यक्तीशी साधू शकतो. कोणकोणते गुण सांगितले मी? संवेदनशीलता, गुणग्राहकता, अनाग्राही वृत्ती, विवेकशीलता, भावनिकता, विश्वासार्हता आणि स्वागतशील रसिक वृत्ती. असे हे 7 गुण तुम्ही जर का तुमच्या मनामध्ये ठेवले, तुम्ही जर का स्वतः हे गुण आपल्या अंगी बाणवले, तर तुम्ही सुद्धा एक उत्तम असं संवाद कौशल्य तुम्ही हस्तगत केलं असं आपल्याला सांगता येईल. तोच माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो की जो चांगल्या प्रकारे समोरच्या माणसाशी संवाद साधू शकतो. मग ह्या चांगल्या प्रकारे संवाद साधण्यासाठी हे 7 गुण तुमच्यामध्ये आणणे अतिशय आवश्यक आहे. आता हे झालं आपलं संवाद लेखनाबद्दलचं मत. आता आपण प्रत्यक्ष संवाद लेखन तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये लिहायचं आहे, तर ते कसं लिहायचं त्याचा एक नमुना आपण बघणार आहोत. बघा, तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला दिलेला आहे एक प्रश्न की संगणकाचा महिमा या विषयावरती आजोबा आणि नात, आजोबांचं नाव आहे रघुनाथराव आणि नातीचं नाव आहे शिवानी. हे दोघं रघुनाथराव आणि शिवानी हे संगणकाचा महिमा या विषयावरती संवाद बोलतायत किंवा संवाद साधतायत. या विषयावरती कोणत्या विषय दिला त्यांनी? संगणकाचा महिमा हा विषय आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये दिला आहे. मग आणि तुम्हाला सांगितलं की संवाद लेखन करा. मग त्यांनी फक्त 2च पात्र दिलेत, एक रघुनाथराव जे आजोबा आहेत आणि एक नात. बघा, आता दोघांच्या वयामध्ये अंतर आहे. आजोबा हे म्हातारे आहेत आणि नात ही लहान आहे. पण जर वयामध्ये जरी अंतर असलं तरी मात्र टेक्नॉलॉजीच्या बाबत नात पुढे, आजोबा मागे आहेत. हा सामाजिक स्तर, सांस्कृतिक स्तर, लिंग, वय याचं भान ठेवून तुम्हाला हा संवाद लिहायचा आहे. मग संवादाला सुरुवात कशी करायची आहे? तर आजोबा म्हणतात. बघा, आजोबानंतर 2 टिंब आहेत आणि आजोबाचं म्हणणं आहे. बघा, आजोबा म्हणतात, बरेच दिवस झाले चेन्नईला येऊन, मला मुंबईला गेलं पाहिजे. शिवानी, आजोबा तुम्ही खूप दिवस राहणार आहेत असं म्हणाला होतात. आजोबा, अगं दिवसभर मी एकटाच असतो घरात. इथे मराठी वर्तमानपत्र सुद्धा मिळत नाही. मी वेळ कसा घालवणार? शिवानी म्हणतं, एवढंच ना आजोबा, तुम्हाला रोज मराठी वर्तमानपत्र वाचायला मिळेल, मी व्यवस्था करते. आजोबा म्हणतं, ते कसं काय शक्य आहे बुवा? शिवानी म्हणते, आजोबा हे संगणकाचं युग आहे. नेटवरून काही सेकंदातच जगातील कोणतीही गोष्ट आपण घर बसल्या उपलब्ध करून घेऊ शकतो. आता जगात अशक्य असं काहीच राहिलं नाही. आजोबा म्हणतो, पोरी हे सगळं मी ऐकलंय खरं. शिवानी म्हणते, आजोबा मी नेट सुरू केलंय. कोणतं वर्तमानपत्र वाचायचंय तुम्हाला? आजोबा म्हणतात, सर्व काळ. शिवानी म्हणते, थांबा हां, आता मी हे अक्षर संगणकावरती टाईप करते. आजोबा, अरे वा, सगळी पाडे दिसायला लागली इथे, सगळ्या बातम्या वाचतो आता. शिवानी म्हणते, आजोबा तुम्ही आता तुमच्या मित्रांना ईमेल पण करू शकता. आजोबा म्हणतात, खरंच पोरी, संगणकाचा महिमा अगाध आहे. या संगणकानं संपूर्ण जगालाच एकदम जवळ आणलं आहे. अशा प्रकारे हा संवाद आपण लिहिलेला आहे. जवळजवळ 60 ते 80 शब्दामध्ये आपण हा संवाद दिलेला आहे. अशा प्रकारचा संवाद, बघा विषय कोणता होता? संगणकाचा महिमा. त्या अनुषंगानेच आजोबा आणि नात, रघुनाथराव आणि शिवानी यांच्यामधलं बोलणं कसं झालंय हे आपण इथं मांडलेलं आहे. अशा प्रकारे आपल्या कृतीपत्रिकेमध्ये सुद्धा आपल्याला विषय दिला जाईल, पात्र दिले जातील आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्या 2 पात्रांमध्ये जो संवाद घडलेला आहे तो संवाद आपल्याला त्या मनाने, त्या विषयाशी अनुसरून आपल्याला तो संवाद लिहायचा आहे. अतिशय सोपा प्रश्न असतो, त्याच्यामुळे या प्रश्नामध्ये काहीही असं कठीण नाही आहे. त्याच्यामुळे हा तुम्ही पुन्हा याच्या संवाद लेखनाचे अनेक असे नमुने आपल्या यूट्यूबवर सुद्धा उपलब्ध आहेत. तुम्ही तिथूनही पाहू शकतात. कशा प्रकारे संवाद लेखन करावं याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला तिथेही उपलब्ध होईल. तरीही तुम्ही या प्रश्नाचा जास्तीत जास्त जर का तुम्ही प्रॅक्टिस केली तर अतिशय चांगल्या प्रकारे हा प्रश्न तुम्ही तयार करू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला मी सांगितलं की संवाद कसा असावा. तर संवाद 2 व्यक्तींमध्ये सुरू आहेत याची स्पष्ट कल्पना तुम्हाला या संवाद लेखनातून समोरच्याला यायला पाहिजे. संवादामध्ये 2 व्यक्ती ज्या भिन्न स्तरावरील असतात त्यांची ती भाषा त्यानुसार बदलली पाहिजे. उदाहरणार्थ वय असेल, व्यवसाय असेल, लिंग असेल, सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असेल, याचा अंदाज घेऊन तुम्ही त्या संवादामध्ये त्यांची भाषा तुम्ही निवडायची आहे.
संवादामध्ये जी वाक्य तुम्ही वापरणार आहात ती सोपी आणि सुटसुटीत पाहिजे. त्याचबरोबर ती अनौपचारिक पाहिजे. म्हणजे आपण एकमेकांशी बोलतो तसं अनौपचारिकरित्या तुमचा संवाद घडला पाहिजे. संवादाला योग्य असा समारोप असावा. बघा, संवाद तुम्ही जिथं संपवताय असं योग्य असं समारोप तुम्हाला तो संवाद संपवायचा आहे. त्याचबरोबर संवाद वाचल्यानंतर त्या विषयावरचा सर्वांगीण विचार वाचकांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे. म्हणजेच काय, तर तुम्हाला ज्या मुद्द्यावरती संवाद लिहायचा आहे तो विचार वाचकांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे. मग हा संवाद लेखन करत असताना हो नाही स्वरूपाचे संवाद लिहू नये. नुसतं हो किंवा नाही असे जे उत्तरं येत असतील तर तसा संवाद लिहू नये. त्याचबरोबर तुमचे संवाद हे पाल्हाळिक नसावे. म्हणजे आपल्या भाषेमध्ये त्याला लांबण लावणे असा प्रकार असं नसावे. मध्येच बोलणे थांबवण्याची भावना नसावी. एखादा व्यक्ती बोलतोय तर त्याला मध्येच थांबवलोय अशा प्रकारचं तुमचं संवाद लेखन नसावं. त्याचबरोबर संवाद हे ओढून ताणून आणलेले नसावे. त्याचबरोबर संवाद हा मुद्दे सोडून भरकटणारा नसावा. जो मुद्दा तुम्हाला कृतीपत्रिकेत दिला आहे त्याच मुद्दे आधारे तुम्हाला तो संवाद लिहायचा आहे. म्हणजे ते इतर मुद्दे त्याच्यामध्ये टाकायची गरज नाही. मग त्याच्यासाठी आपल्यालासुद्धा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जर का बदल करायचा असेल, आपल्यालासुद्धा जर का सुसंवादी व्हायचं असेल तर तुम्हाला मी 7 मुद्दे सांगितले होते. त्या 7 मुद्द्यांचासुद्धा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही वापर करायचा आहे. ते म्हणजे पहिला मुद्दा सांगितला तुम्हाला संवेदनशीलता, दुसरा मुद्दा सांगितला गुणग्राहकता, तिसरा मुद्दा सांगितला अनाग्राही वृत्ती, चौथा मुद्दा सांगितला विवेकशीलता, 5वा सांगितला भावनिकता, 6वा मुद्दा सांगितला विश्वासार्हता आणि सगळ्यात महत्त्वाचा 7वा मुद्दा तो म्हणजे स्वागतशील रसिक वृत्ती. अशा प्रकारे या 7 मुद्द्यांचा अवलंब तुम्ही जर का तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये जर का केला तर तुम्हीसुद्धा एक उत्तम प्रकारे संवेदनशील व्यक्ती होऊ शकतात. उत्तम प्रकारे असे सुसंवादी तुम्ही बनू शकतात. तुम्हाला हे संवाद कौशल्य अवगत होऊ शकतं. अशा प्रकारे आजच्या तासिकेमध्ये संवाद लेखन कसं करावं याबद्दलचं संपूर्ण मार्गदर्शन आपण बघितलेलं आहे. तर तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही मला विचारू शकतात. तोपर्यंत आज आपण इथं थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या तासिकेला. तोपर्यंत